काय रे नामू, खाऊ कुठे? काय लपवतोयस? काही नाही स्वामी आजोबा. काही नाही कसं? दाखव दाखव, काय आणलेस? दे इकडे. गुळ. अरे वा. स्वामी आजोबा मला माफ करा. मी आज सर्वांसारखं काही आणू शकलो नाही. मी फक्त गुळच आणला. अरे काय आणलं हे महत्वाचं नाहीये. निर्मळ मनानं आणि शुद्ध भावनेनं जे काही आणलंय ते महत्वाचं. स्वामी आजोबा आम्हाला गोष्ट सांगा ना. गोष्ट ऐकायची आहे. हो हो, आम्हाला गोष्ट ऐकायची आहे. बर, गोष्ट ऐकायची आहे ना? हो. सांगतो, पण शांतपणे ऐकायची. हा, आता मागे गणेश जयंती येते की नाही? आता आम्ही तुम्हाला गणपती बाप्पाची गोष्ट सांगतो. हो हो, चालेल चालेल. बरं, ही गोष्ट फक्त गणपती बाप्पाची नाहीये, तर आपण आयुष्यात कशा प्रकारे वागलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे याची शिकवण देणारी गोष्ट आहे. आता माघ शुक्ल चतुर्थी हा दिवस का महत्वाचा असतो माहितीये? नाही. ह्याच दिवशी गणपती बाप्पाने नरांतक राक्षसाचा वध केला होता. आता नरांतक राक्षसाने काय केलं होतं माहितीये? नाही. तर नरांतक राक्षस हा साधू ऋषी मुनी यांना फार त्रास द्यायचा. त्यांचं जगणं हैराण केलं होतं. मग सगळ्या साधू संतांनी ऋषी मुनींनी देवाला विनंती केली की बाप्पा तुम्ही अवतार घ्या आणि या नरांतक राक्षसाच्या त्रासापासून आम्हाला मुक्त करा. आणि मग स्वामी आजोबा माघी गणेश जयंती का साजरी करतो आपण? छान प्रश्न विचारलास. ज्याप्रमाणे गणपती बाप्पाने नरांतक राक्षसाला शिक्षा दिली, तसंच आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जी संकट येतात तेव्हा त्या संकटांना सामोरं जाण्याकरता बळ लागतं की नाही? मग ते बळ कोण देतं? गणपती बाप्पा देतो.